सांगलीमध्ये तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पडली आहे। एसटी प्रशासनाने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आणि तब्बल 1817 कर्मचारी कामावरती हजेरी लावतायत। यामध्ये काही चालक आणि वाहकांचा तसेच इतर कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। सांगलीमध्ये 10 बस डेपोमधून 302 गाड्या बाहेर देखील पडल्या आहेत। निलंबित केलेल्या 284 कर्मचाऱ्यांपैकी 130 कर्मचारी पुन्हा कामावरती रुजू झालेत आणि 13 जणांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे। सांगलीमध्ये एक असं चित्र आहे की जिथे संपामध्ये फूट पडली आहे। काही जण आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवरती ठाम राहून अजूनही संपाला बसलेले आहेत, तर दुसरीकडे कारवाईच्या भीतीपोटी काही कर्मचारी कामावरती रुजू देखील झालेत। की शासनाने जी आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला आणि ती फूट ह्याच्यामुळे पडली की तुम्ही जो पगारवाढ आम्हाला दिलेली आहे ती पगारवाढ देताना सुद्धा तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केलेला आहे। आम्हाला जर तुम्ही शासनात विलीनीकरण करून घेतलं असतं तर हा भेदभाव झालाच नसता। कारण ज्येष्ठ जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना फक्त तुटपुंजी 2,500ची वाढ देऊन तुम्ही त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये संभ्रम निर्माण केला आणि त्याच्यामुळे तो कर्मचारी नाराज झाला की इतक्या दिवस आम्ही संपाला बसून देखील आम्हाला जर 2,500 मिळणार असतील तर आमचा काय उपयोग। म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करून कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा शासनाने प्रयत्न केला। आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या ऑपरेशन लुटारूची। न्यूज 18 लोकमतनं राज्यातील बोगस बायोडिझेलचं वास्तव समोर आणल्यानंतर राज्यभरामध्ये कारवाई सुरू झाली आणि या प्रकरणी अहमदनगरमधील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचा सहभाग आहे आणि यानंतर ही गोष्ट समोर आली, मग त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई सुद्धा केली। शिवसेनेनं दिलीप सातपुते यांच्यावरती कारवाई केली। अटकेच्या भीतीनं दिलीप सातपुतेनं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आणि आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे। दिलीप सातपुतेसह इतर 10 आरोपींच्या सुद्धा जामीन अर्जावरती आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। न्यूज 18 लोकमतनं बोगस बायोडिझेलचा पर्दाफाश केलेला होता। ऑपरेशन लुटारू नंतर काही जणांवरती कारवाई सुद्धा झाली आणि त्यामध्येच दिलीप सातपुते याचं देखील नाव आणि आता त्याच्या जामिनावरती आज सुनावणी होणार आहे। अहमदनगरमधून आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत। साहेबराव, आता जामीन अर्जावरती जे काही दिलीप सातपुतेच्या सुनावणी होणार आहे त्या संदर्भात काय माहिती? श्वेता, ज्यानंतर न्यूज 18 लोकमतने हे प्रकरण उघडकीस आणलं होतं त्यानंतरच्या कामाला धाडसत्र पडलं होतं। त्याच्यामध्ये नगरमध्ये सगळ्यात जास्त कारवाई, सगळ्यात मोठी कारवाई ही नगरची होती। पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर ही कारवाई झाली, मात्र त्यामध्ये जवळपास 22 आरोपींना अटक केलेली आहे। 10 आरोपी अजूनही फरार आहेत। त्यामधला मुख्य सूत्रधार तो संजय साबळे जो होता तो आता सध्या MCR न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। परंतु दुसरा सूत्रधार दिलीप सातपुते हा शिवसेनेचा माजी जिल्हा प्रमुख आहे, त्याच्यावरती संशयाची भुई आहे। त्यांनी अटकपूर्वसाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता, त्यानंतर आज त्याच्यावरती सुनावणी होणार आहे। या सगळ्या प्रकरणाचा, ज्या प्रकरणामध्ये कोट्यावधी रुपयाच्या म्हणजे जो 125 ते 150 कोटी रुपयाच्या वरती मागच्या 6 ते 7 महिन्यामध्ये व्यवहार झालेले आहेत, अशा गुन्ह्याची व्याप्ती असलेल्या गुन्ह्यामध्ये तिला जामीन मिळतो का हे पाहावं लागेल। कारण ज्या पद्धतीनं स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं हे फार चुकीच्या पद्धतीने, कारण ज्या प्रकरणामध्ये पूर्वीपासूनच संशयाची सोय आहे की याच्यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना सपोर्ट कसा केला जाईल, याच्यामध्ये वाचवता कसं याच्यासाठी प्रयत्न केला जाते। पण त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ह्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं, त्यानंतर ह्याचा तपास सुरू झाला। आता न्यायालयामध्ये जेव्हा मी पण 2 दिवसापूर्वी याच्यामध्ये सुनावणीच्या वेळेस उभं होतो की बाबा कशा प्रकरण, तर पोलीस हे प्रकरण ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे होतं त्या पद्धतीने मांडताना दिसत नाही। याचे लूपहॉल्स आहेत, ह्या लूपहॉल्सवरती न्यायालयाने सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत। त्यामुळं आज नेमकी दिलीप सातपुते जो म्हणून पुढे येत आहे त्याला जामीन होतो की नाकारला जातो हे पाहावं लागेल। कारण याच्यामध्ये सर्वच रॅकेट जे आहेत त्याच्यावरचं गूढ उघडण्यासाठी न्यायालयीन पोलीस कोठडी मिळण्याचे पोलिसांनी मागितली होती, परंतु आज नेमकी काय होतं, जेल की बेल याच्यावरती ते ठरेल किंवा नेमकी मास्टरमाइंड, आणि पोलिसांना मास्टरमाइंड शोधायचं असेल तर दिलीप सातपुते याची पोलीस कोठडी आवश्यक आहे। पण आता न्यायालय काय निर्णय देईन हे पाहावं लागेल। श्वेता, बरं, तर साहेबराव, या दिलीप सातपुतेवरती कोणकोणते गुन्हे दाखल झालेत आणि तुम्ही जसं म्हणताय पोलिसांनी जशी कारवाई करायला हवी होती तशी केली गेली नाही, तर मग दिलीप सातपुतेला कोण प्रोटेक्ट करते?
श्वेता, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यापासूनच जेव्हा हे प्रकरण उघडलं तेव्हापासून याच्यामागं कोणतरी मोठा मास्टर माइंड असल्याची शक्यता आहे. कारण ज्या प्रकरणावरती ट्रान्झॅक्शन आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती, ज्या प्रकारामध्ये उलाढाल आहे आणि एवढं गंभीर प्रकरण असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष काय केलं तर हाच समजत नाही. ठीक आहे, न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला, परंतु ज्या पद्धतीने हे अप्रोच व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीनं कारवाई व्हायला पाहिजे ते दिसत नाही. कारण ज्या ठिकाणी जर तुमच्याकडे 100-150 कोटी रुपयाचे व्यवहार हे 6 महिन्यात होतात, तर हे 2 ते 3 वर्षापासून हा सगळा व्यवसाय सुरू होता. याच्यामुळे ट्रान्झॅक्शन इतके मोठे, हा तपास मुळात राज्य सरकारने SIT स्थापन करून करायला हवा होता. कारण व्याप्ती फार मोठी आहे. इकडे राज्याकडे पैसे नाही आहेत, सगळ्या आपण पाहतो एसटी कर्मचाऱ्यांचे पेमेंट वाटा प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न कारण प्रश्नामुळे चालत आहे. आणि दुसरीकडे मात्र कोट्यवधी रुपयाचा राज्यामध्ये महसूल बुडत असताना त्याकडे दुर्लक्ष होत असं हे चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये मास्टर माइंड जो आहे हा शिवसेनेचा पदाधिकारी आहे. त्यामुळं वाचवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहे असं दिसतंय. आणि पोलिसांवरती दबाव आहे का हे पावलं, कारण ज्या पद्धतीने पोलिसांची मांडणी करतात ह्या प्रकरणाची न्यायालयामध्ये, याचं न्यायालय सुद्धा याच्यावर ताशेरे ओढतं की ह्या पद्धतीने गुन्हा तुम्ही कसा दाखल करून घेतला किंवा या तपासामध्ये ज्या बाबी पुढे आल्या आहेत त्या प्रामुख्याने मांडल्या जात नाही. जर एखाद्या व्यवहारामध्ये जर कोट्यवधी रुपयाची उलाढाल आहे हे तुमच्या बँक स्टेटमेंटवरून सिद्ध होतं, पण ते गांभीर्याने मांडत करणे हा एक प्रश्न होतो. कारण याची व्याप्ती पाहता याच्यावरती DYSP दर्जाचा किंवा SP दर्जाचा माणूस या सगळ्या प्रकरणावरती तपास अधिकारी पाहिजे अशी मागणी झाली होती. परंतु आज पाहूया की या प्रकरणामध्ये जो मास्टर माइंड म्हणून पुढे येतं, कारण जोपर्यंत मास्टर माइंड हातात येत नाही तोपर्यंत त्याचा उलगडा होणार नाही असे पाहायला होणार नाही याच्या प्रकरणामध्ये. त्यामुळं याच्यामध्ये दिलीप सातपुते हा जो मास्टर माइंड आहे याच्या संशयित, जर त्याच्याजवळ जे बेल भेटली तर ह्या सगळा तपास हा थांबून जाईल. त्यामुळं यांना पोलिसांना याची बेल न होऊन देण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहू. पण आज न्यायालय 3 वाजता याच्यावरती काय सुनावणी करतं हे पाहावं लागेल. श्वेता, 3 वाजता होणाऱ्या सुनावणीकडे आपलं लक्ष असेलच. पुन्हा साहेबराव या संदर्भात तुमच्याकडनं अपडेट घेत राहूच.